आता आपण याचे ना बिया काढून घेऊ. आता हे आपण असं चमच्याने सगळं काढून घेऊ आतमधला. आणि मग हे आपण मिक्सरमध्ये टाकूया, त्याचे बिया काढूया आपण मिक्सरमध्ये टाकून. आता आपण हे सीताफळचे अख्खे पल्स काढून घेतले आहे त्याचे आतमधले चमच्याने. आता आपण याच्या बिया काढून घेऊ असं मॅश करून. इथे आपण आता सगळे बिया काढून घेतले त्याच्यातल्या. आता आपण हे ग्राइंडरमध्ये टाकूया. त्याच्या आधी इथे बदाम घेतले आहेत. ऑप्शनला तुम्ही टाकायचे तर टाका, नाही तर नका टाकू, बट मी टाकते बारीक पीसेस करून बदामचे. आता हे सीताफळचं पल्स आपण हे ग्राइंडरमध्ये टाकून देऊ. आणि इथे मध घेतलं आहे आपण 1 चम्मच, ते पण ऑप्शनला आहे, तुम्हाला टाकायचे तर टाका, नाही तर बट मी टाकलेलं आहे. आता हे पल्स आपण पूर्ण ग्राइंडरमध्ये टाकून देऊ. आणि त्याच्यानंतर आपण इथे आईस क्यूब घेतले आहेत. इथे आईस क्यूब आपण टाकून घेऊया. त्याच्यानंतर दूध टाकून घेऊया आपण थंड. आता आपण हे ग्राइंड करू. आणि 1 स्पून आपण इथे साखर पण टाकून घेऊ. आपण हे ग्राइंड करून घेऊया. बघा तुम्ही, आज आम्ही ज्युसर ग्राइंडरची ओपनिंग केली आहे. फर्स्ट टाइम त्याच्यामध्ये आम्ही सीताफळचं ज्यूस केलं आहे. बघू शकता खूप छान झालं आहे आणि हेल्दी पण झालं आहे. ठीक आहे खूप. इथे आता आपण गार्निशिंगला इथे मध टाकला आहे आपण ग्लासला. आता आपला ज्यूस ग्राइंडर करून झाला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया. तुम्ही बघू शकता किती आपली सीताफळ ज्यूस मस्त जाडा पण झाला आहे. हे बघू शकता. दोन ग्लास आपले बनून झाले आहेत. त्याच्यामध्ये गार्निशिंगला आपण हे बदाम टाकूया. आणि प्लस इथे सीताफळचं पल्स आपण थोडंसं ठेवलेलं होतं ते पण टाकून घेऊ. खूप छान झालं आहे आपलं सीताफळचं ज्यूस, तुम्ही बघू शकता.
खूपच छान झाला आहे ज्यूस. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा. इथे चेरी घरामध्ये होती त्याच्यामुळे मी टाकली त्याच्यामध्ये. तुम्हाला टाकायची असेल तर टाका. बट खूप छान झाला आहे आपला सीताफळ ज्यूस.